नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक. एक जण पोलिसांच्या ताब्यात. दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती. त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला. छगन भुजबळांकडून तीव्र निषेध. दोषींवर कठोर कारवाईच्या पोलिसांच्या सूचना. आतापर्यंत गोट्या खेळत होतास का? खिशातून हात काढ. रोहित पवार सरकारी अधिकाऱ्यावर भडकले. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा. पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो. सोलापूर कोल्हापुरात ढगफुटी सदृश पावसाने बळीराजा बेहाल. हजारो हेक्टर चिखलात 50,000 हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी. कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा. बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन. एसटी मध्ये 17,450 चालक आणि सहाय्यक पदांची कंत्राट भरती. 2 ऑक्टोबर पासून प्रक्रिया सुरू. हजारो तरुणांना मिळणार रोजगार. किमान 30,000 रुपये वेतन. प्रताप सरनाईक यांची माहिती. भाविकांसाठी आनंदाची बातमी. नवरात्रीत सप्तशृंगगडावर धावणार 320 जादा एसटी बसेस. इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ रास्ता रोको. पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. महिला पदाधिकाऱ्यांसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीडच्या केज पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्यात पीक नुकसानीची रक्कम कृषी कर्ज वसुलीसाठी वर्ग करू नये. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश. अतिवृष्टीनं बळीराजा उद्ध्वस्त. बीडमध्ये जमीन अक्षरशः खरडून निघाली. हिंगोली लातूरमध्येही मोठा फटका. कराडचा दूरदृष्टीने पुनर्विकास आवश्यक. त्यासाठी वाटेल तेवढा निधी देऊ. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची ग्वाही. यंदाच्या नवरात्र उत्सवात गरब्यावरून वाद रंगण्याची शक्यता. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मुस्लिम तरुणांना गरब्यात घेऊ नये अशी मागणी केली आहे. हाफिज सईदने दहशतवादी संघटनांना जैश ए मोहम्मदचे नाव बदलले. आता अल मोराबीतून नावाने पैसे गोळा करणार. परीक्षा शुल्कवाढ अन्यायकारक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मुदतवाढीची मागणी. विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडून लेखी निवेदन. परीक्षा अर्जासाठी 8 दिवसांची मुदतवाढ द्यावी. जॅकलिन फर्नांडिस दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या 11 महिन्यांच्या मोहम्मदसाठी ठरली देवदूत. उचलला उपचाराचा संपूर्ण खर्च. मुंबईकरांचा रविवारी खोळंबा. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक. FRP एकर कमीच द्यावी लागणार. राज्य शासनाची ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राज्यातील आरोग्य केंद्रे आदर्श बनवणार. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची ग्वाही. ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप. मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी. नवरात्र उत्सवासाठी पुण्यातील देवीची मंदिरे सजली. पारंपरिक पद्धतीने होणार घटस्थापना. ढोल पथक आणि डीजेवर वेगळे नियम लादण्याऐवजी एक समान नियम ठेवा. साऊंड असोसिएशनची मागणी. मध्य प्रदेश राजस्थान सीमेवरून नशेची तस्करी. तब्बल 75 लाखांचे MD जप्त. दोघांना अटक. नमामि इंद्रायणी सुधार प्रकल्पाला हिरवा कंदील. आता नदी होणार प्रदूषण मुक्त. पहिल्या टप्प्यासाठी मिळाली मान्यता.